कल्याण फाटा, शिळफाटा आणि कल्याण शिळ मार्गावरील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीची अखेर प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी कल्याण फाटा येथे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिका अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्यांच्या तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले. बैठकीत सर्वप्रथम कल्याण शिळमार्ग, कल्याण फाटा ते शिळफाटा परिसर आणि वाय जंक्शन ते दहिसर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झालेली अतिक्रमणं हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावेळी सर्व्हिस सेंटर, कार विक्रेते, दुकाने आणि इतर व्यावसायिकांनी व्यापलेल्या सार्वजनिक जागा मोकळ्या करून वाहतुकीसाठी रस्त्याची संपूर्ण रुंदी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय शिळफाटा ते शिळगाव देवी मंदिरादरम्यान अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे. तसेच कल्याण फाटा चौकातील धोकादायक खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण फाटा ते महापे या मार्गावर सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. तर दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत महापेकडून कल्याण फाट्याकडे एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि डोंबिवली परिसरातून महापे आणि वाशीकडे जाणाऱ्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हे निर्णय कितपत प्रभावी ठरतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, कल्याण.